नमस्कार. तर मी आत्ता बनवते ताकाची कढी. ही ताकाची नाही, दह्याची कढी आहे आणि ती पालक टाकून बनवते. त्याच्यामध्ये आता मी थोडं टाकलं आहे चण्याचं पीठ आणि वाटण करून टाकलं आहे लसूण अद्रक मिरचीचं आणि थोडंसं हळद आणि मीठ, थोडं धण्याची पावडर, थोडी जिरा पावडर आणि थोडी आमचूर पावडर पण टाकली आहे मी त्याच्यामध्ये. तर टेस्ट छान लागते कढीला एकदम. पण पालक टाकून कढी तुम्ही नक्की बनवा, खूप छान लागते त्याची कढी. आणि ते सर्व आता छान असं मॅच करून घेतलं आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे मी पातेलं तापायला ठेवलं आहे आणि थोडं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकूया जिरे मोहरी थोडेसे आणि थोडंसं हिंग आणि लसूण, जे मी थोडंसं क्रश करून ठेवलेलं लसूण टाकले त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या अशा लांब कापून आणि हिंग टाकले आणि छान अशी खमंग त्याला आपण फोडणी देऊया छानपैकी. खूप छान लागते आणि पालक नक्की टाका. पालक टाकून खूप छान लागते कढी. कढी पालक आपण पकोडे करतो किंवा कोथिंबीर घालून, पण कोथिंबीर न टाकता पालक टाकून कढी बनवा, खूप छान लागते त्याची चव. आणि जरा घट्ट ठेवा, खूपच छान लागेल. तर नक्की लाईक आणि शेअर